फलटण शहरात अथवा फलटण शहरालगत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा त्या ठिकाणी स्मारक असावं, एक भवन असावं, अशा प्रकारचा प्रस्ताव अनेक त्या ठिकाणी समाजातील बांधव भेटले आणि त्यांनी व्यक्त केला। त्याप्रमाणे निश्चितपणाने फलटण शहरात किंवा फलटण शहरालगत कोळकी असेल, जाधववाडी असेल, की ज्या ठिकाणी आपल्याला योग्य जागा उपलब्ध होईल, काही जागा सुचवण्यात आलेल्या आहेत, त्यापैकी नगरपालिकेच्या मालकीची नगरपालिकेच्या हद्दीतली एक जागा आहे आणि त्याचबरोबर जे काही नवीन फलटण त्या ठिकाणी वाढत आहे त्या ठिकाणी असणाऱ्या ओपन स्पेसच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी जागा त्या ठिकाणी उपलब्ध करता येऊ शकेल आणि अशा प्रकारचं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या नावाने जे भवन त्या ठिकाणी असावं अशी बांधवांची मागणी आहे। ती निश्चितपणे विचार करून त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं भवन त्या ठिकाणी नक्कीच बांधायचं आहे। एक तर श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर हे मूळचे फलटणचे, मुरुम गावचे आणि माळव्यामध्ये जाऊन त्यांनी जो पराक्रम गाजवला, इंदोरची गादी त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केली, त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेली कामं जर आपण लक्षात घेतली तर अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत कुठेही तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये जावा, त्या ठिकाणी त्यांनी केलेलं काही ना काही काम आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। विशेष करून पिण्याच्या पाण्याच्या सोयी असतील, घाटाची बांधकामं असतील, अनेक शिवमंदिरांचा जीर्णोद्धार त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आपल्या भागातील ते असल्यामुळं सर्वांनाच त्यांच्याविषयी फार मोठा त्या ठिकाणी आदर आहे आणि आपल्याला आपल्या भागातील व्यक्तीचा त्या ठिकाणी केवळ आदर नसून तर आपल्या भागातील असल्यामुळं आपल्याला सुद्धा त्याचा मोठेपणा आपोआपच मिळत असतो आणि त्यामुळं साहजिकच त्यांच्या नावाचं एक चांगल्या प्रकारे स्मारक आपल्या फलटणमध्ये भवनाच्या माध्यमातून व्हावं ही जी अपेक्षा आहे ती 100% पूर्ण केली जाईल, एवढंच मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावराप्रसंगी सुद्धा त्या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं अशी भावना मी व्यक्त केली होती। फलटणमध्ये चौकाला सुद्धा त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं सातारा जिल्ह्यातील पहिला पुतळा त्या ठिकाणी अर्धपुतळा हा रामरायांच्या माध्यमातून लोणंदला त्या ठिकाणी काही वर्षापूर्वी आपण उभा केलेला आपल्याला सर्वांना माहिती आहे। तो आजही फलटण लोणंद रस्त्यावरती आपल्याला आजही त्या ठिकाणी दिसतो आणि निश्चितच हा फार मोठा अभिमान आपल्या सर्वांना ह्या होळकर घराण्याविषयी आहे आणि त्यामुळे सर्वच समाजाने मिळून आपण एक चांगल्या प्रकारचं भवन त्या ठिकाणी निर्माण करू।